संपदा सोहळा नावडे मनाला, फिरती टकाळा पंढरीचा, जावे पंढरसी वाटते मनासे, करी एकादशी आषाढी, तुका म्हणे ऐसे आर्त ज्याचे मनी, त्याची चक्रपाणी वाट पाहे. वर्षभर ज्या सोहळ्याची आपण वाट पाहत असतो तो ज्ञानोबा माऊलींचा पंढरीचा आषाढी वारीचा सोहळा अगदी समीप येऊन ठेपलेला आहे. सगळेजण आतुरतेने वाट पाहत असतात. पंढरीच्या पांडुरंग आपली वाट पाहत असतो. वाट पाहे उभा भेटीच्या आवडी, कृपाळू तातडी उतावीळ. तो उतावीळ झाला भक्तांना भेटण्यासाठी आणि आपण भक्त सुद्धा त्याला भेटण्यासाठी उतावीळ झालेला असतो. वारीचा सोहळा खूप वेगळा आनंद देऊन जातो. 29 जूनला माऊलींचा सोहळा प्रस्थान करतोय. त्याच पद्धतीनं सद्गुरू जनार्दन महाराज वसंतगडकर पालखी रथ सोहळा 1 जुलैपासून वसंतगड तीर्थक्षेत्राच्या ठिकाणाहून तो प्रस्थान होतोय. 1 जुलैला सकाळी 10 वाजता प्रस्थान होऊन वसंतगडकर महाराजांची दिंडी ही सातारा, लोणंद आणि लोणंदला माऊलींच्या दिंडीमध्ये सामील होऊन दोघंही बरोबर पुढं एकत्र मार्गक्रमण करत पंढरपूरला जाणार आहेत. सर्व महाराष्ट्रातील वारकरी भाविक भक्तांना, नामधारकांना, साधकांना आव्हान करू इच्छितो की 1 तारखेपासून वसंतगडकर महाराजांची दिंडी प्रस्थान करत आहे. या दिंडीमध्ये बहुसंख्येने सामील होऊन दिंडीतील नित्यनियमाचा, दिंडीतील सोहळ्याचा आनंद लुटावा. या दिंडीचे वैशिष्ट्य असं आहे की इतर गोष्टीला प्राधान्य न देता काकड आरती, नाटाचे अभंग, ज्ञानोबरायांचा हरिपाठ, नाथांचा हरिपाठ, भारूड, गवळणी, त्यानंतर तुकाराम महाराजांचे 12 अभंग, संतांच्या दिंडी ज्या ठिकाणी थांबते त्या ठिकाणी संतांच्या साहित्यावरती विचार विमर्श, त्याच्यानंतर मार्गदर्शन, त्याच्यानंतर ध्यानयोग, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये दिंडी पूर्ण बिझी राहते आणि नामापलीकडं, भगवंतापलीकडं, संत साहित्यापलीकडं दिंडीमध्ये कोणत्याच गोष्टींना प्राधान्य दिलं जात नाही. आणि म्हणून सर्व अभ्यासू नामधारक चिंतकांनी वसंतगडकर महाराजांच्या दिंडीत सामील होऊन भक्तीचा आणि ज्ञानाचा आनंद लुटावा ही आपल्या चरणी मी प्रार्थना करतो. आपली दिंडी 1 तारखेस प्रस्थान करत आहे. दिंडी प्रमुखास संपर्क करण्यासाठी 98 602 18903 या नंबरवरती संपर्क करून वसंतगड अधिष्ठानाशी संपर्क करावा आणि आपले नाव नोंद करावे ही आपणास विनंती. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी.